नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, त्या संबंधीची लाईव्ह अपडेट महत्त्वाची घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। करू शकता। निर्यात आणि पुरवठा बाजारातील सध्या कांदा पुरवठा निश्चितच सरासरीपेक्षा कमी आहे, पण निर्यात कमी झाल्याने उत्पन्नात ज्या प्रमाणात घट झाली आहे त्या प्रमाणात देशातील कांदा पुरवठा कमी आहे असे आपण म्हणू शकत नाही, असे व्यापारी आणि निर्यातदारांचे म्हणणे आहे। आणि रब्बीच्या कांदा आवकेच्या काळात निर्यात बंदी असल्याने या ठिकाणी बघितलं कांदा कमी प्रमाणात बाहेर गेला आहे। दरवर्षी या काळात जास्त निर्यात होत असते, त्यामुळे सध्या तरी कांद्याची अभूतपूर्व टंचाई असेल असे चित्र दिसत नाही। पण खरीपातील लागवडी उशिरा झाल्या किंवा कमी झाल्या, नुकसान झाले तर मात्र चित्र वेगळे दिसू शकते असेही त्यांनी सांगितले आहे। नाफेडची भूमिका काय आहे तर तुम्ही बघितले आहे। तेजी आणि बाजारातील खेळी काय आहे ते सुद्धा आपण बघितले आहे। देशात यंदा सणासुदीच्या काळात कांदा टंचाई वाढण्याची शक्यता आहे, त्यातच खरीपातील कांदा उत्पादनाविषयी आताच निश्चित सांगता येत नाही। पण यंदा मागच्या काही महिन्याच्या मिळालेल्या भाव आणि भविष्यात दिसणारी टंचाई लक्षात घेऊन लागवडी वाढण्याची शक्यता आहे। पण तरी सध्याचे पाऊसमान आणि पाणी टंचाई लक्षात घेता उत्पादन वाढीवर मर्यादा आहे, त्यामुळे कांद्याचे बाजार सरासरीपेक्षा चांगला राहण्याचा अंदाज आहे। पण बाजारात कांद्याचे 35 ते 40 रुपयाचा टप्पा पार केला आहे आणि किरकोळ बाजारात कांदा 60 रुपयाच्या पुढे गेला तर सरकार बाजारात हस्तक्षेप करू शकते। नाफेडची खरेदी कमी झाली तरी आहे तो माल विकून व्यापाऱ्यांना दबाव थेट विक्री करून भाव नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे कांदा भावात मोठी तेजी आली तरी ते आयुष्य कमी राहील असे बाजारातील अभ्यासकांचं